श्री अजितदादा पवार यांना मंचावरती इकडे येण्याची विनंती करते आणि मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर रुक्मिणी किसन मोहोळ, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीप अनुसया दत्तात्रय वळसे पाटील, चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील, डॉक्टर नीलम लतिका दिवाकर गोरे, तसंच अदिती वरदा सुनील तटकरे, सर्व स्टेजवर बसलेले मान्यवर खासदार, मान्यवर आमदार, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, आमच्या पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझ्या माय माऊली, माझ्या भगिनी, आमच्या मुली, सर्व विशेषतः वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे सगळे माझे सहकारी, अधिकारी वर्ग, महाराष्ट्र शासनाचा, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये गेले 34 वर्ष काम करतोय. 34 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये खासदारकीपासून सुरुवात केली आणि आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पद भूषवली. पण अनेक सरकारमध्ये काम केले, अनेक वेगवेगळे सरकारी कार्यक्रम देखील बघितले, जनतेच्या बद्दलचे कार्यक्रम बघितले. पण आज माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आणि तुम्ही तर इथं बसलाय पुण्याच्या बालेवाडीमध्ये, आज आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आम्ही इथं जे बोलतोय तिथं देखील कार्यक्रम त्या भागातले पालकमंत्री, त्या भागातले लोकप्रतिनिधी, त्या भागातल्या माय भगिनी सगळ्याजणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ते सगळं इथं चाललेली भाषणं ऐकतात. मी त्यांना देखील मनापासून नमस्कार करतो. अख्खा महाराष्ट्र आज आमचा बहिणीमय झालाय, माझी बहिणीमय झालाय. आणि अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडत आहे. उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात. भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी ओवाळत असते. आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय. इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं. ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती. फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे, अधिक सबल झाली पाहिजे. इतके दिवस आपण पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 महिलांची धोरणं आणली. महिलांना मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असते ना, तिची पण इच्छा असते. आमची खुरपणीला जाणारी महिला असेल, आमची कचरा गोळा करणारी महिला असेल, आमची त्या ठिकाणी काचा गोळा करणारी, झाडू पोतना करणारी, धुणं भांडी करणारी, किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात. परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही. ती फक्त स्वतःच्या मुलाकरता, मुलीकरता, स्वतःच्या नवऱ्याकरता आणि सासरच्या मंडळीच्या करता करत असते. तिच्या मनात काही आलं तर ती म्हणते नको आपल्या मुलाबाळांना करू, नको आपल्या पतीला करू, नको आपल्या सासरच्या मंडळींना करू. आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल, काय करता येईल. अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत. देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथरावजी गेले 2-2.25 वर्ष मुख्यमंत्री आहेत, अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं.
मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत, मी पण अनेक पदं भूषवलेली आहेत. 10व्यांदा यंदा अर्थसंकल्प सादर केलाय. विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा काय म्हणाले, अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली, परंतु भावांकडे तर ह्यांचं लक्षच नाही. अरे शहाण्यांनो, कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही? भावांच्याकडे लक्ष दिलंय. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी. इथून पुढे त्यांनी वीज बिल भरायचं नाही. कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे, एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं 3, 5, 7.5चं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही. हे भावांकरता नाही केलं. दुधाचा धंदा अडचणीत आलेला आहे. दुधाचे दर कमी आहेत. लिटरला 5 रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही. हे भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाहीये. त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थी करता वेतन सुरू केलं का, तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे. परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे. प्रशिक्षण आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन आम्ही देतोय, असं फार क्वचित बघायला मिळतं. परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे. आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला, काही जण कोर्टात गेले, कोर्टात पण टिकलं नाही. आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय, आनंद दिसायला लागला, समाधान दिसायला लागलंय. मग काय करायचं म्हणले, हे काही पुढं नाहीये, हे तात्पुरतं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतो, हे आता अजून आमचे 5 महिने या सरकारचे आहेत. हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच. परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या. पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो. आम्ही कामाची माणसं आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही वेळ मारून देणारे नाहीये. जे बोलतो ते करतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगतायत, आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूर मातूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं. संविधान बदलणार, आणखीन काही करणार, अमुक करणार, तमुक करणार, आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्याला बळी पडायचं नाही. ही माझ्या सगळ्या मायमाऊलींना, सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे. आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात, हे आम्ही तुम्हाला दिलंय, परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ. हे तुम्हाला दिलंय, परंतु डिसेंबरला आढावा घेऊ. मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात. उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय. आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना सांगतोय, हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत. हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत. हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती. सरळ त्यांना सांगा, आम्हाला त्या दिवशी तिघाही भावांनी सांगितलंय, कुणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही. जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे. ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो. आज जवळपास 1,08,00,000 माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत. 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत. 1,08,00,000 फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं पोर्टल, ॲप, ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या. पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा, आता इंग्लिश नाही भरला, मराठी भरला तर मिळणारच नाही. आम्ही तुम्हाला
मदत करण्याच्या करता, देण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी त्यांना सबल करण्याच्या करता ह्या योजना घेतल्यात. त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आज ज्या प्रचंड संख्येने तिथं उपस्थित आहात, थोडीशी आमची अडचण झाली. मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा, परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते. त्याच्यामुळे थोडी वेगवेगळे अशा प्रकारचे आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे हँगर उभे केलेत. तिकडं पण महिला बघतायत, महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत. आणि ह्या निमित्तानं आपण आपली काळजी घ्या, ह्याचा चांगला विनियोग करा. उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत, ते सांगून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. कारण आमच्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला आमची ओवाळणी ही पोचलेली आहे. आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे, ह्याचं सातत्य राहणार आहे. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय. त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका, ही मात्र तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो. त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगतो की पुढं 5 वर्ष ह्या सगळ्या योजना, वीज माफीच्या, 3 गॅस सिलेंडरच्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या, मुलींना मोफत शिक्षणाच्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या, प्रशिक्षणाला, अशा अनेक योजना आहेत. या योजना पुढं चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती, त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ, एवढं लक्षात ठेवा. पुढं कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील. कोणाला वाटेल अरे ह्यांनी राजकारण नाही आणलं, राजकारण नाही आणलं, खरं ते सांगितलं. उगेच काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बोलू नका. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढं चाललेलं आहे, जे सरकार विकासाचं काम करत आहे. आज केंद्र सरकारमध्ये आपल्या विचाराचं सगळे लोक आलेले आहेत. आज आपल्या पुणे शहराचे प्रतिनिधी आपले मुरलीधर रुक्मिणी किसन मोहोळ हे देखील इथं आहेत. आपलं काही अडलेलं काम ते पण करतील. त्यांना नाही रेटलं तर आम्ही एकनाथराव आणि देवेंद्र आहोत पंतप्रधानांना, होम मिनिस्टरला भेटायला, आणि तिथून आपल्याला जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल, इथली बेरोजगारी कमी करण्याचा असेल, सर्वसामान्य माणसाला सन्मानाचं जीवन जगण्याच्या करता असेल, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता असेल, जे जे काही आपल्याला केंद्राची मदत लागेल, सगळ्या मेट्रोचं जाळं असेल, रस्त्याचं जाळं असेल, अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या विशेष म्हणजे कांदा निर्यात बंदी कायमची करायची, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना पुढे आपल्याला चालू ठेवायच्यात. त्याकरता केंद्राच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजेच महायुतीचं आलं पाहिजे, असंच सांगतो. पुन्हा एकदा माझ्या माऊलींना लाख लाख धन्यवाद देतो. त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.